नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आम्ही खंडेलवाल इंग्लिश स्कूलचा संपूर्ण चमू सादर करतो किलबिल हा कार्यक्रम. मी आर्या मुंजे आणि मी मिताली खानीवाले आपण सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिले आहे बाळासाहेब खराटे यांनी, तर सादर करते आहे सूरज गोळे. आज आपण एकत्र आलो एका मोठ्या उत्सवाच्या निमित्ताने. आर्या, कुठला उत्सव? मला कसं माहित नाही? मिताली, अगं तुला काय, संपूर्ण जगाला या उत्सवाची माहिती आहे. मी बोलते आहे 1 मार्च ते 8 मार्च जागतिक महिला सप्ताहाबद्दल. अरे हो, विसरलेच. खरंच फार मोठा उत्सव आहे हा. उत्सव सृजनाचा, मातृत्वाचा, एकमेकांच्या बरोबरीने पुढे जाण्याचा, आपल्यातील ऊर्जा ओळखून नवोन्मेषाने प्रफुल्लित होण्याचा. इतिहासात जसे पुरुषांच्या पराक्रमाचे दाखले सापडतात ना, तसे स्त्रियांच्या कर्तबगारीचे अनेक पुरावे सापडतात. अगदी पुराणकालापासून स्त्री ही ममतेचे प्रतीक तर आहेच, पण ती रणचंडिकेचे रूपही आहे. तिने ठरवले तर ती कुठली अशक्य गोष्ट शक्य करू शकते. अशी एखादी कथा तुला माहीत असेल तर सांग ना. इतिहासात जसे पुरुषांच्या पराक्रमाचे दाखले सापडतात ना, तसे स्त्रियांच्या कर्तबगारीचे अनेक पुरावे सापडतात. अगदी पुराणकालापासून स्त्री ही ममतेचे प्रतीक तर आहेच, पण ती रणचंडिकेचे रूपही आहे. स्त्रीने ठरवले तर ती कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकते. अशी एखादी कथा तुला माहीत असेल तर सांग ना. हो, माझी आजी ना मला एक गोष्ट नेहमी सांगायची. ती ऐकून मला खूप स्फूर्ती यायची. अशीच एक गोष्ट आज आपण ऐकूयात. सादर करीत आहे वर्ग 6वीची कुमारी मिताली खानीवाले. गोष्टीचे नाव आहे हिरकणीची शौर्य कथा. गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या काळातली, रायगडावर घडलेली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. गवळी दूध घेऊन गडावर चालले होते. काही गवळणीही निघाल्या होत्या. गडाखाली एक छोटा गाव होता. त्या गावात हिरा नावाची एक गवळण राहत होती. तिलाही दूध घेऊन गडावर जायचे होते. धारा काढल्या होत्या, चरव्या दुधाने भरल्या होत्या, पण हिराचे बाळ झोपल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नव्हते. तेवढ्यात एक गवळण तिथं आली. ती हिराला म्हणाली, अगं झालं की नाही तुझं, चल ना. हिरा म्हणाली, अगं तू हो पुढं, अजून माझं तान्हं झोपायचंय. त्याला झोपावते आणि मग मी निघते. हिराला बोलवायला आलेली गवळण पुढे निघून गेली. हिरा बाळाला झोपवण्यासाठी पाळण्याला अलगद झोके देत होती. एकदाचे तिचे बाळ झोपले. मग भरलेल्या चरव्या घेऊन हिरा घराबाहेर पडली. निघायला आधीच उशीर झाला. झपाझप पावले टाकत ती गड चढू लागली. ती गडावर पोहोचली तर इतरांनी आपले दूध विकलेही होते. विकत घेणारेही कोणी दिसत नव्हते. दूध विकता विकता खूप उशीर झाला. दिवस केव्हा मावळला हे तिला कळलेच नाही. सगळे निघून गेले. हिरा मागे राहिली. मग तिला असं वाटले, गडाचे दरवाजे तर बंद झाले नसतील. घराचे दरवाजे बंद झाले तर मी घरी कशी जाऊ? मी घरी गेली नाही तर बाळाची काळजी कोण घेईल? बाळाच्या ओढीने ती घाईघाईने निघाली. मुख्य दरवाजाशी ती आली आणि पाहती तर काय, गडाचा दरवाजा बंद झालेला. लगेच ती चौकीदाराकडे गेली. त्याला म्हणाली, बाबा मी हात जोडते, दरवाजा उघडा, मला घरी जाऊ द्या, माझं तान्हं घरी एकटंच आहे. चौकीदार म्हणाला, मला दरवाजा उघडता येणार नाही. गडाचे दरवाजे दिवस मावळायला बंद होतात आणि ते दिवस उगवताच उघडतात. महाराजांचा तसा हुकूम आहे. हिराने पुन्हा पुन्हा विनवणी केली, पण काही उपयोग झाला नाही. काय करावे तिला कळेना. कुठून खाली जाता येईल याचा विचार ती करत होती. वाट शोधण्यासाठी ती गडावर फिरू लागली. वाट काही दिसेना. तिच्या डोळ्यासमोर तिचे बाळ दिसू लागले. मग मात्र तिला राहावेना. तिने ठरवले, काहीही करून गड उतरायचाच. तिने गड उतरायला सुरुवात केली. तिचा पाय घसरत होता, पण स्वतःला सावरून ती पुन्हा गड उतरत होती. एके ठिकाणी तिचा पाय घसरला, पण झाडाच्या फांद्यांनी तिला सावरले. शेवटी एक खूप अवघड कडा उतरून ती खाली आली.
गड उतरल्यावर तिला अतिशय आनंद झाला. बाळाला भेटण्यासाठी ती धावतच घरी आली. घरामध्ये बाळ रडत होते. तिने बाळाला उचलून घेतले. त्याचा खूप लाड केला. आईला पाहून बाळ हसू लागले. आणि हो, ही गोष्ट शिवाजी महाराजांना जेव्हा कळली तेव्हा त्यांना फार नवल वाटले. हिराला गडावर बोलवण्यात आले. तिला बक्षीस दिले व तिचे खूप कौतुकसुद्धा केले. ज्या गडावरून हिरा खाली आली तेथे महाराजांनी एक बुरुज बांधला. तो आजही रायगडावर आहे. हिरकणीचा बुरुज म्हणतात तो हाच. मिताली, खरोखर अगदी स्फूर्तिदायक कथा होती ग. एक स्त्री ठरवल्यावर काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण आहे ही कथा. खरं तर अशा बोधपर कथा नेहमी ऐकल्या पाहिजेत. गुरुने म्हणजेच शिक्षकांनी उत्तमरित्या शिक्षण द्यावे हे जितके खरे, तेवढेच विद्यार्थी म्हणजेच शिष्याने देखील ज्ञानोपासक नम्र असावे. शिष्य उत्तम असला तर गुरुचे काम अधिक सोपे होईल. या साऱ्याचा परिपाक असलेले गीत ऐकूयात का, ज्यामध्ये उत्तम शिष्याची लक्षणे सांगितली आहेत. ज्ञानगंगेच्या प्रवाही वाहणारा मी नमी. सादर करती आहे खंडेलवाल इंग्लिश स्कूल चमू. गीतकार सौ पूर्वा कुलकर्णी. हार्मोनियम सौ आसावरी देशपांडे. तबला श्री अजय देवपूजे. गमप गमपणी मपणी मपणी सापणी सापणी सारे ग ग ग रे नी सा मा ग ग ग रे नी सा. ज्ञानगंगेच्या प्रवाही वाहणारा मी नमी. ज्ञानगंगेच्या प्रवाही वाहणारा मी नमी. संकल्प सिद्धी प्राप्त कर संकल्प सिद्धी प्राप्त करण्या ध्येय वेडा शिष्य मी. ध्येय वेडा शिष्य मी. ध्येय वेडा शिष्य मी. कर्तव्यपूर्ती साधणारा अढळतारा ध्रुव मी. कर्तव्यपूर्ती साधणारा अढळतारा ध्रुव मी. वचनपूर्तीचा प्रवासी जाहलो पाथस्स मी. वचनपूर्तीचा प्रवासी जाहलो पाथस्स मी. संकटे किती येऊ दे
अप्रतिम असा शिष्य असेल तर भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. मन प्रसन्न झालं. तर आर्या, स्त्री शक्ती केवळ सृजनासाठी नव्हे तर कल्पकता व शौर्यासाठीही पूजली जाते. आपल्या वैभवशाली इतिहासात अनेक अजरामर विदुषी होऊन गेल्या, ज्यांनी स्वकर्तृत्वाने पारतंत्र्याविरुद्ध लढा दिला आणि देशकार्यास्तव प्राणांची आहुती दिली. हो, अगदी खरंय. पण तुला सांगते, इतिहास वाचायला जरा कंटाळवाणा होतो. तुलाच काय, सगळ्यांनाच इतिहास विषय नकोसा वाटतो. पण समजा इतिहासातील महान चरित्र पोवाड्यातून सादर झाले तर? पोवाडा हा लोकगीतेचा प्रकार आहे. यात शूरवीरांच्या कथा काव्यातून मांडल्या जातात. आपला इतिहास कथारूपाने समोर येतो. अय्या, किती छान. असं झालं तर आपल्याला इतिहासही समजेल आणि कंटाळा पण येणार नाही. हो, नुकताच 1 मार्च ते 8 मार्चच्या दरम्यान साजरा झालेल्या जागतिक महिला सप्ताहाच्या निमित्ताने इतिहासातील लखलखती रणरागिणी राणी लक्ष्मीबाई हिचा पोवाडा ऐकूयात. पोवाडा लेखन सौ पूर्वा कुलकर्णी. पोवाडा गायन केले आहे कुमारी वनश्री कौलकार आणि कुमारी ओविचीने. साथ संगत दिली आहे गोजिरी उदार, मिताली उन्हाळे, आरुषी गावंडे, गौरी खेते, समिधा देशपांडे, जान्हवी माठे आणि ध्रुवी कुलकर्णी यांनी. हार्मोनियमवर आहे सौ आसावरी देशपांडे. नालवर आहे चिरंजीव सोहम पंडितकर. डफवर आहे चिरंजीव वेदांत अग्रवाल. साईड रिदम दिले आहे श्री अजय देवपूजे यांनी. वाराणसी स्थित ब्राह्मण कन्या शौर्यवंत रणरागिणी, इंग्रजांचा कर्दनकाळ, युद्ध निपुण, झाशी सम्राज्ञी महाराणी लक्ष्मीबाई की जय. जाणून घेऊया तेजस्वी बालिकेचा. मोरोपंतांची ही कन्या मणिकर्णिका लाडा पोटात वाढू लागली. मोरोपंत भागीरथी कन्या, मोरोपंत भागीरथी कन्या, मणिकर्णिका जिचे नाव, मणिकर्णिका जिचे नाव, मणिकर्णिका जिचे नाव. रूप गुणाची ऐशी खाण,
बालवयातच गंगाधर पंतांसोबत लग्न झाले आणि झाशीच्या राजमहालात आली आणि मणिकर्णिका झाशीची महाराणी लक्ष्मीबाई झाली. नजर होती तिची तेज इंग्रजांचा करताना काळ, मातृभूमीच्या रक्षणार्थ सारली दुश्मनांना धूळ. जी 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 हे जी 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 हे जी 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 जी. लहान वयातच झाशीची जबाबदारी अंगावर पडली. त्यातच गंगाधर पंतांचे आजार पण वाढले आणि झाशीच्या जनतेवर इंग्रजांचे होणारे अत्याचार आणि जुलूम त्याला त्रस्त झाली होती. हे तिला सहन होत नव्हते. पत्नी धनवार्ता ऐकली, क्षण एक जरा थबकली. साधण्या प्रजेचे हित, मोडिले सदा जनरीत. तनुल्यास पाठी घेऊनी, आली रणभूमीत धावूनी. आली रणभूमीत धावणी, आली रणभूमीत धावणी. झाशीची लाज राखली न जी 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 जी. झाशीची लाज राखली न जी 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 जी. झाशीची लाज राखली न जी 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 जी. राणी जशी लखलखती तलवार झाशीचे रक्षण करण्यासाठी, इंग्रजांच्या त्रासातून झाशीला मुक्त करण्यासाठी रणांगणात उतरली. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. शौर्याची शर्त तिनं केली. ओ शौर्याची शर्त तिनं केली. भल्या भल्यांना धूळ चारली. भल्या भल्यांना धूळ चारली. भल्या भल्यांना धूळ चारली. इतिहास आज गरजतो, नारी ऐसी नाही देखली. नारी ऐसी नाही देखली. नारी ऐसी नाही देखली. नारी ऐसी नाही देखली न जी 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 जी. नारी ऐसी नाही देखली न जी 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 जी. नारी ऐसी नाही देखली न जी 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 जी. डलहौसी, ब्युरोज यासारख्या अत्यंत क्रूर इंग्रज अधिकाऱ्यांना राणी लक्ष्मीबाईने जेरीस आणले. तात्या टोपेंना संगी घेऊनी. तात्या टोपेंना संगी घेऊनी, कालपीला राणी पोहोचली. कालपीला राणी पोहोचली. कालपीला राणी पोहोचली. रणचंडी रूप घेऊनी, ब्रिटिशांना धूळ चारली. ब्रिटिशांना धूळ चारली. ब्रिटिशांना धूळ चारली. रक्ताने राणी नाहली न जी 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 जी. रक्ताने राणी नाहली न जी 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 जी. रक्ताने राणी नाहली न जी 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 जी. ज्याप्रमाणे शूरवीर सम्राज्ञी लक्ष्मीबाईंनी आपल्या शौर्याचे झाशीचे रक्षण केले, अगदी त्याचप्रमाणे भारत मातेच्या प्रत्येक कन्येला शौर्याची, वीरत्वाची शिकवण दे, दीक्षा दे आणि स्वतःचे रक्षण करण्याचे सामर्थ्य दे. खरंच डोळे भरून आले ग. केवढी शूर राणी होती. आपण साऱ्यांनी प्रेरणा घ्यावी अशी. खंडेलवाल इंग्लिश स्कूलने सादर केलेला कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. किलबिल या कार्यक्रमाचे निवेदन केले होते मिताली खानेवाले आणि आर्या मुंजे यांनी. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचे, तर सादरकर्ते होते सूरज गोळे. आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.